हा आपण जे सीच्या व्हॅल्यू आहे प्लस आणि मायनस त्याच्यावरनं व्हॅल्यू कशा डिटरमाइन करायच्या त्या बघितलेलं आहे आणि त्या डिटरमाइन करून फॅक्टरायझेशन मेथडमध्ये त्याचे फॅक्टर कसे पाडायचे ते बघितलेलं आपण. ठीक आहे, आपण जे बघितलं काल ते फॅक्टरायझेशन मेथड आहे. कोणती मेथड आहे? ते जे शिकवलं काल तुम्हाला ते तुम्हाला लाईफ टाइम काम येणार आहे. जोपर्यंत तुम्हाला मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट घ्यायचा आहे तुमच्या डिग्री लेवलला PhD ला जिथपर्यंत तुम्हाला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट राहील तिथपर्यंत तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन कामाला येईल. ठीक आहे, 10वी साठीच आहे असं लक्षात ठेवायचं नाही. आता काल जे क्वेश्चन बघितलं होतं आपण, हा 1 नंबरचा बरोबर आहे, हा 2 नंबरचा. आता या दोन्ही क्वेश्चन मध्ये एक गोष्ट तुम्हाला कॉमन दिसते, ए ची व्हॅल्यू 1 आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. ए ची व्हॅल्यू 1 म्हणजे काय? आपल्याकडे काय असतं? आपल्याकडे असतं ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपण जे काल क्वेश्चन बघितले त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू 1 होती. काय होती? 1. म्हणजे आपण त्यांचे सरळ सरळ फॅक्टर घेत होतो. आता ए ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, आता ए ची व्हॅल्यू काय आहे? 2 आहे. किती आहे? 2. थोडासा चेंज आहे, जास्त नाही, थोडासा फरक आहे फक्त. बघा कसा फरक आहे. कालचा जर काल कोणी आलेलं नसेल तर कालचा व्हिडिओ अर्जंटमध्ये बघून घ्या, त्याच्याशिवाय काय चालू आहे काहीच समजणार नाही. ठीक आहे, हिअर 2y² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. आपल्याला सी ची व्हॅल्यू पाहिजे प्लस आहे का मायनस. आपण काय करतो, सी ची व्हॅल्यू बघतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. आता सी ची व्हॅल्यू ही जी आहे ही कशी आहे? पॉझिटिव्ह. सी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्यावर आपण काय चेक करतो? बेरीज. कशी चेक करतो? कालचा व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला प्रॉब्लेमच जाणार नाही. आता इथं 13 आहे. किती आहे? 13. ठीक आहे, कालचं तुम्हाला एकदा कंपॅरिझन करतो म्हणजे तुम्हाला सोपं समजायला सोपं जाईल. x² मायनस 15x x² मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. आपण काय लिहित असतो? शेवटची व्हॅल्यू कोणाची व्हॅल्यू? सी ची. नंतर कोणाची लिहितो? बी ची. बी ची व्हॅल्यू किती? -15 इज इक्वल टू 0. आपण यांचे फॅक्टर पाडतो. कसे पाडतो? सी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असल्यावर आपण चेक करतो कोणत्या दोन संख्यांची बेरीज 15 आहे. कोणत्या दोन संख्यांची? मायनसला सोडून द्या, विचार करू नका मायनसचा. सी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे कोणत्या दोन संख्यांची बेरीज 15 आहे? 9 आणि 6. 9 आणि 6 ची बेरीज 15 आहे. मायनस असल्यामुळे आपण दोन्ही संख्यांना काय देतो? मायनस देतो. आता हे काल डिटेल मध्ये शिकवलेलं आहे, आज मी फास्ट घेणार आहे. ठीक आहे, आता हे तर येऊन जाईल खाली बरोबर. पण आता इथं प्रश्न प्रत्येक क्वेश्चन मध्ये काल याचा कोएफिशियंट एकच होता. किती होता? 1. आता किती आलेला आहे? 2 आलेला आहे. तर सी ची व्हॅल्यू लिहायची 13. लिहिली? काही प्रॉब्लेम? आणि त्याला जो कोएफिशियंट आहे त्यानं मल्टिप्लाय करून टाकायचं. समजलं? जो काही असेल 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, मल्टिप्लाय करायचं. 13 गुणिले 2 किती झाले? 26. बाकी प्रोसिजर सेम. मधातली टर्म किती आहे? 27. कोणत्या दोन संख्यांची बेरीज 27 आणि गुणाकार 26 आहे? असं असल्यावर तो एकच नंबर असतो. 26 आहे का? 26. 26 गुणिले 1 आणि 26 अधिक 1. ठीक आहे, हे झाले याचे फॅक्टर. आता हे फॅक्टर आपल्याला इथे लिहायचे. कसे लिहायचे? 2y² याचे फॅक्टर पाडले आपण. एकाला म्हटलं 26 आणि एकाला म्हटलं y बरोबर 13 इज इक्वल टू 0. कळालं? आता ही जी जोडी बनवतो आपण, या जोडीमध्ये कॉमन पाहिजे असतो आपल्याला. काय पाहिजे असतो? कॉमन. कॉमन तर पहिले तुम्हाला जो व्हेरिएबल दिलेला आहे तो भेटूनच जाईल 100%. एक्स असू द्या, वाय असू द्या, झेड असू द्या, तो भेटला. आता जे नंबर उरले 2 आणि 26, कोणते नंबर उरले? या 2 आणि 26 मध्ये काय सारखं वाटतं तुम्हाला? म्हणजे एक नंबर बाहेर घेऊ शकतो आपण. किती? 2 बाहेर घेऊ शकतो. जर 2 बाहेर घेतले तर या 2 ला 2 न भाग दिल्यावर काय उरणार? 1. आणि 1 लिहायची गरज नाही. वाय किती होते? 2. ऑलरेडी एक वाय बाहेर काढला. काय उरलं? वाय. कोणाला अजून डिटेलमध्ये बघायचं असेल तर 2y² ला आपण 2y न भागून राहिलो. कितीनं भागून राहिलो? 2y न. 2 2 कटले, 1y कटला म्हणजे काय उरला? y. म्हणून आपण y घेत असतो. तर ही गोष्ट तुम्हाला मनात करायची सगळं. समजलं? आता सेम या y ला या y न भाग दिल्यावर काही उरणार आहे का? नाही. एकच y होता, बाहेर काढला आपण. 26 ला 2 न भाग दिल्यावर किती उरणार? 13. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं हे जे ब्रॅकेट आलं ॲज इट इज समोर ठेवा. y अधिक 13. या y ला कितीनं गुणलं म्हणजे प्लस y येतील? 1 प्लस 1.
वायला वायच बनवायचं, 1 न गुणावं लागेल, इज इक्वल टू 0. मग y प्लस 13 दोन्ही ठिकाणी आहे ना, बघून घ्या. आहे का? इथून जर y प्लस 13 बाहेर काढले तर काय उरला? 2y. इथून जर y प्लस 13 बाहेर काढले तर काय उरला? +1 इज इक्वल टू 0. मग सेपरेट करा. y प्लस 13 बरोबर 0 और 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू -13 हे पहिलं आणि 2y इज इक्वल टू -1, मग y इज इक्वल टू -1/2. हे तुमचं दुसरं. आणि काय लिहिणार फायनलमध्ये? -13 अँड -1/2 आर रूट्स ऑफ दी क्वाड्रिक इक्वेशन. तुम्हाला सांगू का, तुम्ही जर माझ्या शिकवण्याकडे लक्ष दिलं आणि 2 दिवसात जर व्हिडिओ रिपीट बघितला, यूट्यूबवर म्हणा, तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून म्हणा, तुम्हाला याला पेनही उचलायची गरज नाही सोडवताना. कळालं का? पण तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असून तुम्ही थोडाफार टाइमपास सारखं करत बसता. आता सर कालच्यासारखं सांगा आम्हाला, कसं डायरेक्ट आन्सर. डायरेक्ट आन्सर कशी काढसाल तुम्ही सांगा बरं मला. तुम्हाला डायरेक्ट आन्सर काढण्यासाठी मी ट्रिक सांगितली होती. 26चा साईन बदला मायनस, याचं साईन बदला मायनस. पण आपले फॅक्टर ते आले, हे आले का नाही? बरोबर आहे. आपण शिल्लक काय केलं तर 2 न गुणलं होतं, मग 2 न भागून टाका त्याला. 26ला 2 न भाग दिल्यावर -13 आणि -1/2. आता आले का? ठीक आहे, समजलं? याचं शॉर्टकट कसं काढायचं? मग ज्या नंबरनं गुणलं त्याच नंबरनं त्याला भागून टाकायचं. हे झालं तुमचं फायनल उत्तर. कसं सांगितले? मधात जर गाडी पटरीच्या खाली आली तर लगे y इज इक्वल टू दिस, y इज इक्वल टू दिस, हेन्स प्रूव्ह. आहे ना? माहिती आहे तुम्हाला, बाकी सांगायची गरज नाही. तसं करू नका, थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे? हसू नका, इकडे बघा, एकूण नका, इकडे नका बघू. ठीक आहे? सगळं सोपं इक्वेशन आहे, काय अवघड नाही याच्यामध्ये. हिअर 5m ची पॉवर 2 इज इक्वल टू 22m प्लस 15. बरोबर आहे? आता काय करायचं, याला आपल्या रेग्युलर फॉर्ममध्ये आणायचं. रेग्युलर फॉर्ममध्ये कसं 5m², 22 इकडे आल्यावर 22m. मला असं वाटतं हा प्रश्न परत या 2 मेथडने विचारलेला हा प्रश्न, पुढे पण भेटेल तुम्हाला दुसऱ्या मेथडनं. -15 बरोबर 0. ठीक आहे? मग आता परत आपली गोष्ट एक काय जी सांगितली तिच्यावर आपण येणार म्हणजे येणार. हा सी कसा आहे? मायनस. सी निगेटिव्ह म्हटल्यावर काय चेक करणार? फरक. काय चेक करणार? फरक. -15 लिहिले, बरोबर. हा किती आहे? 1 पेक्षा जास्त आहे, त्याला गुणून टाका. किती होईल? 75. मधातली टर्म किती? -22. ठीक आहे. कोणत्या दोन संख्यांचा फरक? हा, मायनस म्हटलं की फरक. कोणत्या दोन संख्यांचा फरक 22 आहे, ज्यांचा गुणाकार 75. 25 त्रिक 75. 25 गुणिला 3, 25 आणि 3. आता मी तुम्हाला सांगितलं फरक जर मायनस मध्ये असेल तर मोठ्या संख्येला मायनस द्या. ठीक आहे? कळालं? आता बघा, तुम्हाला एका झटक्यात आन्सर होऊन जाईल. इथं हे सोडून द्या खालचं. काय होतं? 26. काय होतं? 26. प्लस असलं की आपण काय चेक करतो? संख्यांची बेरीज. काय चेक करतो? संख्यांची बेरीज. आणि मायनस असले काय चेक करतो? संख्यांमधला फरक. आणि ते तसंच चेक करणे तुम्हाला. कळालं? 25 त्रिक 75. आता हे जे व्हॅल्यू टाकल्या मग डायरेक्ट, आता बघा सर डायरेक्ट आन्सर डायरेक्ट काढू, अगोदरच काढू. हां, याचं साईन उलटं करा 25, याचं साईन उलटं करा -3. कितीनं पण गुणलं होतं आपण? 5 देऊन टाका, याला 5 देऊन टाका. हे तर भेटून गेलं, याला कमी करा 5 आणि -3/5. हे झालं तुमचं उत्तर. आता हे काढायचं आपल्याला. तुमचं चेक करण्यासाठी तुम्ही वापरू शकता की आपल्याला हे उत्तर आले पाहिजे. कसं? आता बघा 5m ची पॉवर 2, याला तुम्हाला म्हटलं देअरफॉर टाकून द्या कुठेतरी. 22ला आपण बदललं, 22ला केलं 25 आणि 3, 25m 3m -15 बरोबर 0. या जोडीतून सारखं कोण दिसतं? पहिले m. इथे 5 आहे, इथं 25 आहे. या 25ला 5 न भाग जातो का? मग 5 बाहेर घेऊ शकतो.
आता 5 एम बाहेर घेतले, फक्त एम उरला. काय उरला? एम मायनस 25ला 5 ने भाग दिल्यावर किती उरणार? 5. आणि एम तो ऑलरेडी बाहेर घेतलेलाच आहे. हेच ब्रॅकेट समोर द्यायचं, एम मायनस 5. ठीक आहे. या एमला कितीनं गुणलं म्हणजे 3m येतील? प्लस 3. बरोबर आहे. किंवा उलटे म्हणू शकता तुम्ही, या 15ला या 5ला 15 बनवायचं, या 5ला काय बनवायचं? 15. कितीनं गुणणार? 3. एम म्हणा किंवा 5 म्हणा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. पण पहिलाच घ्यायचा शक्यतो. एम मायनस 5 दोन्ही ठिकाणी कॉमन घ्या. और जाऊ दे, एक स्टेप टाका, डायरेक्ट शॉर्टमध्ये नका सोडू. तिथून कॉमन घेतलं, इथं उरला 5. इथून कॉमन घेतलं, इथं उरला 3 इज इक्वल टू 0. एम मायनस 5 इज इक्वल टू 0 और 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. मग m ची किंमत आली तुमची 5 और 5m बरोबर आलं तुमचं 3. m ची किंमत किती येईल? एक मिनिट, प्लस आहे नाही, हे प्लस आहे, हे मायनस येईल. मायनस 3/5. बघा, ह्याच व्हॅल्यू भेटल्या पाहिजे तुम्हाला. कळालं? तुम्हाला तुमचा आन्सर बरोबर आहे का नाही याच्यावरून हे कळून जाईल. आणि फायनल आन्सर लिहून टाकायचं. काय लिहिणार फायनल आन्सर? 5 अँड मायनस 3/5 आर दी सोल्यूशन नाही रे, रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोल्यूशन झालं गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. आता मी तुम्हाला भरपूर काही सांगितलं. दुसरा आणि 5वा आणि 6वा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. कसा सोडवायचा आहे मी सांगतो. ठीक आहे. तो पहा, एक जण किती स्माइल करून राहिला, किती खुश झाला तो. कार्तिक किती खुश झाला बघा. हा, हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे. होमवर्क बघा. 5वा प्रश्न एकदम स्टेप बाय स्टेप जसं मी सॉल्व केलेलं आहे. 5व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? हेअर 2x² मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0 मल्टिप्लाइंग. बघा, याला तसं पाहिलं तर मल्टिप्लाय करण्याची गरज नाही, डायरेक्ट सॉल्व करू शकतो. करायचं का डायरेक्ट? बरं, जाऊ द्या. मल्टिप्लाइंग तुम्हाला परत थोडाफार प्रॉब्लेम येईल समोर. मग मल्टिप्लाइंग बाय 2. 2 न जर मल्टिप्लाय केलं तर किती होईल? 4x². 2 न मल्टिप्लाय केलं तर मायनस 4x. 2 न मल्टिप्लाय केलं तर निघून जाईल. ठीक आहे. आता इथून पुढे तुम्ही सॉल्व करायचं, मी तुम्हाला इथंच लिहून देतो. बघा, आता हा 1 आहे बरोबर, याला कितीनं गुणणार? 4 न. 4 1 4, मधात काय आहे? -4. कोणत्या दोन संख्यांची बेरीज 4 आहे, गुणाकार पण 4 आहे? 2 आणि 2. बेरीजच करायची, कशाने ओळखलं? सीच्या व्हॅल्यूवरून. सीची व्हॅल्यू काय? प्लस. म्हणजे तुमचे 2 आणि 2 हे फॅक्टर आले. पण हा गुणाकार आहे, वरचा काय असतो? गुणाकार. इथं काय? मायनस. म्हणजे दोन्ही संख्यांना काय द्यावं लागेल? मायनस. हे झाले तुमचे फॅक्टर. कळालं? इथून पुढे तुम्ही सॉल्व करायचं, हे फॅक्टर इथे टाकून. उत्तर आलं पाहिजे पद्धतशीर, तुम्हालाही जमलं पाहिजे, काही अवघड नाही. ठीक आहे. 6 नंबर. Here 6x minus 2/x is equal to 1. परत तेच इज इक्वल टू 1. 0 नाही ना. मल्टिप्लाइंग. आता कोणाला मल्टिप्लाय करणार? मल्टिप्लाइंग बाय x. x न मल्टिप्लाय करायचं. काय होईल बघा? x न मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? 6 इंटू हा x, याला मल्टिप्लाय करा 6x². मायनस जिथं आपण मधला असतो तो कॅन्सल होईल. 2. या 1 ला x न मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? x. या x ला इकडे घेऊन या. 6x². x इकडे आला मायनस -2 बरोबर 0. आता -2 -1 झाली इथपर्यंत बरोबर आहे. आता हा -2 आहे. काय? -2. या -2 ला हा कोएफिशियंट आपला जास्त आहे बरोबर, 1 पेक्षा जास्त आहे. तो पहिले मल्टिप्लाय करून घ्यावा लागेल. साइन दोन्ही किती झाले? -12. आता तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे, मायनस म्हटल्यानंतर आपल्याला चेक करायचा आहे फरक. फरक कितीचा आहे? 1चा. कोणत्या दोन संख्याचा फरक? बरोबर आहे. पटकन आठवलं पाहिजे. इथं बघा, इथे 4 होते.
हा शेवटचा 4 आला तो पॉझिटिव्ह आहे, म्हणून आपण बेरीज चेक करतो. काय चेक करतो? बेरीज. इथं काय चेक करणार? फरक. कोणाला अजूनही डाऊट असेल तर कालचा व्हिडिओ परत बघा. ठीक आहे. -12 -1 कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे? 4 आणि 3. 4 आणि 3 फरक कसा आहे? मायनस. मग कोणत्या संख्येला मायनस द्यायचं? मोठ्या. हे तुम्ही सोडून आणायचं. या व्हॅल्यू इथे टाकायच्या. कसे तुम्हाला भरपूर क्वेश्चन झालेले, कालचे 2, आजचे 2, 4 क्वेश्चन आणि हे 2 होमवर्क. काय प्रॉब्लेम? आता ऍक्टिव्हिटी विचार करा तोपर्यंत की कोणते कोणते फॅक्टर पडू शकतात त्याच्यात. बोलू नका. करा विचार. जास्त अवघड नसतं ते, तुम्हाला विचार करता आला पाहिजे त्या गोष्टीचा. बघा आता आपला 5√2 आहे. काय आहे? 5√2. सिंपल ठेवायचं, मॅथला एकदम सिंपल ठेवा. 5√2 किती आहे? 5√2. आपला हा जो कोएफिशियंट आहे 1 पेक्षा जास्त आहे. जो जास्त असतो आपण त्याला गुणाकार करून घेतो. किती येतो? √2. आता इथे 5 √2 गुणिला √2 किती होतील? 2. तुम्हाला माहिती आहे रूट मध्ये सारखा नंबर असल्यावर रूट कॅन्सल होतं. 5 दुनी 10 आणि मधाचा नंबर किती आहे? 7. आता 10 कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असल्यावर काय चेक करतो? बेरीज. कोणत्या दोन संख्यांची बेरीज 10 आहे? 5 आणि 2. 5 गुणिला 2 5 अधिक 2. समजलं इथपर्यंत? आता हे झाले फॅक्टर. मग तेच फॅक्टर इथे टाकायचे. कसे? आपण हे मधातल्या टर्मचे फॅक्टर करत असतो. कोणाच्या टर्मचे? मधातल्या. आपण कोणता आणला पहिला? 5x आणि दुसरा कोणता आणला? 2x. काही अवघड? आता या दोघांमधून कॉमन घेतलेले. आता मला तुम्ही खरं सांगा या दोघांमध्ये सारखा दिसणारा कोण? फक्त x. मग इथून जर x कॉमन घेतलं इथं काय उरणार? √2 आणि x उरणार. बरोबर आहे का नाही? फक्त x बाहेर काढला. काय बाहेर काढला? x. आणि इथून x बाहेर काढल्यावर इथं किती उरले? 5. आणि तुम्हाला मी किती वेळेस रिपीट केलं, हेच ब्रॅकेट समोर असतं. बरोबर आहे? हेच ब्रॅकेट काय असतं? समोर. पुढे विचार करण्याची गरज आहे का? नाही. हेच ब्रॅकेट समोर द्या. √2x + 5. आता हे सारखं ब्रॅकेट आपण बाहेर घेत असतो. बरोबर आहे? मग इथं तेच येईल. एकाच ठिकाणी बघा, एकच ब्रॅकेट प्रत्येक ठिकाणी होऊन राहिलं. आलं? इथं पण तेच येईल. कळालं? काही अवघड याच्यामध्ये नाही. आता इकडे तर व्हॅल्यू काढून दिलेलीच ऑलरेडी त्यांनी. आता √2x = 5 आहे. एवढी व्हॅल्यू तुम्हाला सॉल्व्ह करायची. कशी सॉल्व्ह करायची बघा. √2x + 5 बरोबर किती आहे? 0. मग √2x बरोबर किती येईल? -5. मग x बरोबर किती येईल? -5/√2. ठीक आहे. म्हणजे इथं काय येईल तुमचं? -5/√2. आता इकडे तर √2 आलेलंच आहे. म्हणजे पहिला फॅक्टर कोणता असेल तुमचा? -5/√2. काय अवघड सांगा बरं? 1 2 3 4 2 मार्क्स भेटून जातात आरामशीर. झाले तुमचे अवघड प्रश्न संपले. एक अवघड प्रश्न फक्त आता, त्याला नंतर घेऊ आपण. ठीक आहे. हा 8 नंबरचा, त्याला शेवटी घेऊ. ठीक आहे. आता हे प्रश्न 3 लाईनचे फक्त. किती लाईनचे? 3. 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिट. 4 मिनिटात 4 प्रश्न होऊन जातील. याला लागेल 5-6 मिनिट लागतील याला. त्याला नंतर घेऊ आपण. 9 नंबरचा घेऊ अगोदर. 1-1 मार्कचे प्रश्न आता आहे. 2-2 मार्काला नाही आहेत. किती मार्काला? 1-1. हा 3 मार्क्ससाठी आहे 8 नंबरचा. किती? 3. आता पहिला प्रश्न हा.
बघा काय दिलेलं इथं, प्रश्न लिहून घ्यायचा अगोदर. हेअर 2m इन ब्रॅकेट m मायनस 24 बरोबर किती 50. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, समोर 0 असल्यावरच आपण इक्वल करू शकतो. समोर 0 आहे का, मग आपण इक्वल करू शकत नाही. म्हणजे असं नाही करायचं 2m बरोबर 50 और m मायनस 24 बरोबर 50 असं म्हणायचं नाही, कारण समोर 0 पाहिजे. काय पाहिजे 0. आता 2m न आत मल्टिप्लाय करून घ्या. 2m स्क्वेअर होईल. काय होईल 2m स्क्वेअर, m इंटू m m स्क्वेअर. आता 2 गुणिले 24 किती होतील 48 आणि m ला सोबती कोणी नाही. 50 इकडे आणल्यावर काय होईल मायनस इज इक्वल टू 0. हा प्रश्न पुन्हा तिसरा होमवर्कसाठी तुम्हाला सांगा. मायनस 50 लिहिलं बरोबर, या 2 न मल्टिप्लाय करा. 50 दुनी 100. मायनस जेव्हा मायनस आलं समजून जायचं, फरक चेक करायचा. काय चेक करायचा फरक. फरक किती आहे 48. कोणत्या दोन संख्यांचा फरक 48 आहे 50 आणि 2. 50 आणि 2चा फरक किती आहे 48 आणि त्यांचा गुणाकार आहे 100. 50 आणि 2चा फरक मायनस मध्ये, मग मोठ्या संख्येला मायनस छोट्या संख्येला प्लस. ठीक आहे, हे पेपरमध्ये लिहिण्याची गरज नाही. जे जे बॉक्समध्ये करून दिलं तुम्हाला ते पेपरमध्ये लिहायची गरज नाही. या गोष्टी तुमच्यासाठी असतात समजण्यासाठी. ठीक आहे, झाला 3 प्रश्न झाले होमवर्कचे. आता सगळ्यात सोपे टॉपिक तुम्हाला, या प्रश्नांसारखे प्रश्न तुमच्या पुस्तकात पण नाही. मग पूर्ण अल्जेब्रामध्ये या 3 प्रश्नासारखे तुम्ही एका मिनिटात 3 सोडू शकता. किती मिनिटात, कसं बघा. आता तुम्हाला दिलेले पहिलं हेअर 2m स्क्वेअर बरोबर 2 नाही 25. 25m स्क्वेअर बरोबर 9 दिलेलं आहे. या 9 ला इकडे घेऊन या. 25m स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0 बरोबर. 25 म्हणजे 5 लिहू शकतो का 5m स्क्वेअर. 9 ला 3 लिहू शकतो का 3चा स्क्वेअर बरोबर आहे. आता हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, माहीत असलाच पाहिजे. कोणता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. काय a प्लस b a मायनस b a मायनस b. मग आता 25 ला 5च्या फॉर्ममध्ये लिहिलं. मग पहिला काय येईल 5m प्लस 3 और एक स्टेप टाका 5m मायनस 3. एकदा प्लस घेतलं एकदा घेतलं मायनस इज इक्वल टू 0. मग 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 और 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. 5m बरोबर मायनस 3. m ची किंमत मायनस 3/5. बघा प्रत्येक याच्यात फायनल आन्सर लिहायचा. आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. हा 3 तिकडे गेल्यावर काय झाला प्लस. मग m ची किंमत आली 3/5. समजलं. दुसराही सेम आहे बघा. सेवन m स्क्वेअर बरोबर 21m. याला इकडे घेऊन या. 7m स्क्वेअर मायनस 21m इज इक्वल टू 0. m जर बाहेर काढला 7m बाहेर काढले तर काय उरतात m उरेल. फक्त काय उरेल m मायनस जे सारखं आहे तो काढू शकतो आपण. m बाहेर काढला, 2 ठिकाणी m आहे, m बाहेर निघतो. इथे 7 21 आहे, 21 ला 7 न भाग जातो म्हणून 7 पण बाहेर काढले. 7 त्रिक 21 आणि m तर ऑलरेडी बाहेर काढलेलाच आहे इज इक्वल टू 0. संपला प्रश्न. 7m इज इक्वल टू 0 और m मायनस 3 इज इक्वल टू 0. m ची किंमत किती आली इथं 0 और m किती आला. काय अवघड. आणि लास्टवाला याच्यापेक्षा सोपा आहे. बघा m स्क्वेअर मायनस 11 बरोबर किती आहे 0. मग m स्क्वेअर आपल्याला या फॉर्ममध्ये आणायचं. कोणत्या फॉर्ममध्ये या. आता 11चा वर्ग निघतो का, मग त्याला वर्गमुळात घ्या. रूट 11 त्याचा वर्ग
बरोबर आहे, रूटचा वर्ग रूट निघून जातं माहिती आहे तुम्हाला. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एकदा घेतो प्लस, एकदा घेतो मायनस. ठीक आहे, मग एकदा त्याला इक्वल करा 0 सोबत, और एम मायनस रूट 11 इज इक्वल टू 0. दोन गोष्टी झाल्या. मग एम ची किंमत येईल -11 किंवा एम ची किंमत किती सांगा ना दुसरी, +11. प्लस लिहिण्याची गरज नसते. ह्या दोन व्हॅल्यू तुमच्या बरोबर लिहायचं आता. ठीक आहे, थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता म्हणून तुम्हाला कधी कधी मागच्या वर्षी काही जणांनी विचारलं होतं मला की सर एक्स स्क्वेअर बरोबर 16 असलं तर एक्सच्या दोन व्हॅल्यू काय येतात, +4 आणि -4. विचारलं होतं कोणीतरी, विचारलं होतं तुमच्यापैकीच कोणीतरी होतं की सर दोन व्हॅल्यू काय येतात. कळालं का दोन व्हॅल्यू येण्याचं रिझन काय आहे तर स्क्वेअरच्या नेहमी दोन व्हॅल्यू पॉसिबल असतात, एक प्लस आणि एक मायनस. इथं बी बघून घ्या, मायनस प्लस. जिथं तुम्हाला स्क्वेअर दिसेल त्याच्यात दोन व्हॅल्यू पॉसिबल आहे, प्लस आणि मायनस. ते घेणं आहे आपल्याला समोर, लक्षात राहू द्या ही गोष्ट. ठीक आहे, बघून घ्यायला एकदा बघा. हा एक प्रश्न आणि एक सॉल्व एक्झाम्पल मध्ये असा प्रश्न आहे, तुम्हाला जर जमलं तर सॉल्व करायचा पेपरमध्ये, नाही तर ऑर मध्ये ठेवायचं. पण काय असे प्रश्न ऑर मध्ये ठेवत जाऊ नका, एकदम इझी आहे. काय करायचं बघा, पहिले 2 लिहितो आपण, मान्य लिहिले 2. नंतर ए जो आहे हे तुम्हाला माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी असं असतं. पहिले सी लिहून घेतो आपण, लिहिला. नंतर हा जो ए त्यानं मल्टिप्लाय करतो, 3 दूने 6. बेरीज किती आहे मधातले -2 आहे, काय -2√6. आता हे फॅक्टर बघा, याला सोडून द्यायचं काम झालं. आता 6 आहे. आता कोणत्या दोन संख्यांची बेरीज √6 आलं पाहिजे. बेरजेमध्ये √6 कधी येतं, प्रत्येक गोष्टीला लॉजिक असतं. तुम्ही स्वतःमध्ये त्या गोष्टी आणा, फक्त कॉपी सेंटर आणि त्या गोष्टी मनातून काढून टाका. स्वतःसाठी शिका, कमीत कमी स्वतःसाठी, की मला सांगा √6 कधी येईल बेरजेमध्ये. दोन्ही ठिकाणी √6 असलंच पाहिजे. कसं एकदा समजावून सांगतो. 3√2 आहे आणि 5√2 आहे, यांची बेरीज किती आली 8√2. ठीक आहे, मग जर मी ते नंबर खोडून टाकला तर तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे 100% की इथं जर √2 आहे आणि आन्सर मध्ये पण √2 आहे, ती इथं कुठेतरी √2 असणारच. बरोबर, बरोबर आहे, √2 असणारच. पण मग 3 मध्ये किती टाकले म्हणजे 8 होतात 5. मग मी जर याला म्हटलं 3x आहे प्लस, आता बेरीज किती होईल, इथं किती टाकणार तुम्ही, 3x मध्ये किती टाकले म्हणजे 4x होतील, x 1x म्हणजेच काय x. मग ते सेम आहे ना. मला सांगा आपली बेरीज -2√6 आलेली आहे. किती आलेली आहे -2√6. आणि हा जो 6 गुणाकार आहे तो कोणाचा येणार आहे, √6 गुणिला √6. यांचाच गुणाकार किती येऊ शकतो 6. याच्या व्यतिरिक्त येऊ शकतो का कोणाचा, नाही येऊ शकतो. पण आपल्याला काय पाहिजे, √6 पाहिजे. मग आपण काय म्हणू शकतो त्याला, -√6 आणि -√6. आता बेरीज किती येईल -2√6. आले का फॅक्टर आहे दोन्ही. म्हणजे तुमचा पहिला फॅक्टर आला -√6, हा पहिला आला, आणि -√6 आला दुसरा. दोन फॅक्टर आले तुमचे. ठीक आहे, हेच फॅक्टर इथे टाकायची. आता कळालं का, लय स्माइल देऊन राहिला तू. हा फॅक्टर आवडले का, बस. 3x² - 2√6. हा तुझी स्माइल कॅमेरात दाखविल आता समोर येऊन. हा शांत बस. 3x² - 2√6 + 2 = 0. बरोबर आहे. याचे फॅक्टर पाडले आपण. 3x² एक पाडला -√6x, एक पाडला -√6x + 2 = 0. आता या दोघांमधून कॉमन घ्यायचे. ठीक आहे, बघा x तर भेटलाच तुम्हाला, बरोबर. आता 3 आणि √6, परत एक गोष्ट आली आता बघा. हा √6 आहे, बरोबर. √6 ला जर मी असं लिहिलं तर √2 गुणिला √3 चालतं का नाही, हो का नाही सांगा, चालतं. आणि हा 3 आहे, किती आहे 3. मी याला जर असं लिहिलं √3 गुणिला √3 चालतं.
बरोबर आहे. म्हणजे या 3 मधून मी √3 बघा √3 बाहेर घेतला, समजून घ्या. या 3 मधून कोण बाहेर घेतला? √3. या 3 मधून √3 बाहेर घेतला तर काय उरला? आणि 2x होता तर 1x उरला. या √6 मधून मी √3 बाहेर घेतला, काय उरला? √2. x तर ऑलरेडी बाहेर काढलेलाच आहे. हेच ब्रॅकेट जसंच्या तसं समोर द्या. √3x - √2 = 0. आता विचार करा परत, या √3 ला √6 बनवायचंय, √3 ला काय बनवायचंय? √6. कितीनं गुणून राहिलो? √2 न गुणून राहिलो. पण आन्सर कसं पाहिजे? मायनस. म्हणून इथं कोणतं साईन येईल? मायनस. हे दोन गोष्टी सारख्या आहे, बाहेर घ्या. √3x - √2 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये इथं काय उरलं? √3x - √2. इथे पण तेच उरलं, = 0. √3x - √2 याला एकदा 0 देऊन टाका, और √3x - √2 याला दुसरा 0 देऊन टाका. आन्सर सारखेच येणार आहे. √3x हे तिकडे गेल्यावर काय होतील रे? प्लस. हे तिकडे गेल्यावर काय होतील? प्लस. x ची किंमत किती येईल मग? √2/√3. हा एक्झाम साठी महत्वाचा आहे म्हणून घेतलेला आहे क्वेश्चन. आणि x ची किंमत येईल √2/√3. फायनल आन्सर तुम्हाला लिहिता येतं. ठीक आहे. आता हे काही बाकीचे होमवर्क आहे तुम्हाला, त्याच्यातला हा जो क्वेश्चन आहे, ज्यांना बघा ज्यांना जमेल त्यांनी करायचा हा प्रश्न. त्याच्यापेक्षा एक स्टेप अजून थोडासा अवघड आहे. कुठं अवघड आहे बघा, तुम्हाला सांगतो. तो प्रश्न इथं अवघड वाटेल तुम्हाला, इथं तो थोडा डेंजर आहे. हे जे फॅक्टर काढून राहिलो का आपण, याच्यावरून इथे त्यांनी त्या प्रश्नामध्ये खूप जास्त विचार करावा लागणार आहे, खूप, की कॉमन कसे घ्यायचे. कॉमन घेण्यासाठी हीच टेक्निक वापरायची, सांगून देतो तुम्हाला. ठीक आहे, ही टेक्निक वापरायची. आता हा प्रश्न जर सोडला, किती नंबरचा आहे? 5. बाकीचे 4 होमवर्क तुमचे सगळे. तिसरा, चौथा PDF मध्ये ऍड करू काय? बर. आन्सर नाही ऍड करता. हा एक होमवर्क. हा बोलू नका रे. ऐ हा बघा, याच्यापैकी फक्त 5वा तुमच्या मनावर आहे. मी असं नाही म्हणून राहिलो की सोडू नका. प्रॅक्टिस करायची असेल तर सोडवा, नाहीतर तो प्रश्न एक्झाम मध्ये येणार नाही एवढी गॅरंटी तुम्हाला मी देतो. हा प्रश्न एक्झाम मध्ये येणार नाही. ठीक आहे. हे 1, 2, 3 आणि 4, हे 4 आणि प्रॉब्लेम सेट सॉरी प्रॅक्टिस सेट मधले 3. 4 आणि 3 7 एक्झाम्पल होमवर्क साठी आहे तुम्हाला. ठीक आहे, अभ्यास करायचा. काही प्रॉब्लेम असला तर सांगा. ऐका काही प्रॉब्लेम